सोलापूर महानगरपालिकेच्या स्वीकृत नगरसेवक पदासाठी भाजपमध्ये जोरदार चुरस. स्वीकृत नगरसेवक पदाच्या 9 जागांसाठी 20 अर्ज दाखल. 20 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या पहिल्या सर्वसाधारण सभेत भाजपच्या 9 स्वीकृत सदस्याची नावे जाहीर होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री जयकुमार गोरे आणि 3 आमदारांबरोबर चर्चा केल्यानंतर माझ्याकडून इच्छुक असणाऱ्या 500 अर्जापैकी 20 जणांना अर्ज दाखल करण्याचे आदेश दिले असल्याची माहिती भाजप शहराध्यक्ष रोहिणी तडवळकर यांनी माध्यमांशी बोलताना आज सुकृत नगरसेवकासाठी फायनल यादी दिलेली आहे. कोण नावं आहेत आणि किती जण इच्छुक आहेत? फायनल नावं दिलेली नाही आहेत अजून. आता माननीय मुख्यमंत्र्यांच्या कालच्या सगळ्या प्रधानमंत्रींच्या आणि यांच्या दौऱ्यानंतर काल त्यांची भेट होऊ शकलेली नाही आहे. माननीय पालकमंत्री त्यांची भेट घ्यायचा प्रयत्न करतायत. आज ती नावं नक्की होतील आणि 20 तारखेच्या आपल्या सर्वसाधारण सभेमध्ये या नावांचा सगळ्यांचं 9 लोकांचा निर्णय होईल. आणि आम्ही ज्या लोकांना म्हणजे जे अर्ज आलेले होते त्यातल्या 20 जणांना ज्यांना सांगितलं होतं त्यांना अर्ज दाखल करायला सांगितलेले आहेत. त्यातले 9 नावं नक्की होतील आणि बाकीचे लोकांना आपण सांगू की तुम्हाला थांबायला सांगितलेलं आहे, त्याप्रमाणे ते थांबतील. कुठेतरी 500हून अधिक अर्ज आले होते, त्यातले 20 जणांची नावं तुम्ही काढली. शेवटी कसं आहे की 500 लोकांना तर आपण संधी देणार आहे का? 9च लोकांना देणार आहे. त्यामुळे 9 लोकातल्या ज्या म्हणजे कॅटेगरीमध्ये बसतील, म्हणजे आता मी तुम्हाला सांगायचं झालं तर ज्या महानगरपालिकेमध्ये ज्या समाजाला नगरसेवक होण्याची संधी दिलेली आहे किंवा ज्या लोकांना पक्षाचे जे जुने कार्यकर्ते आहेत, ज्यांना कुठेच कधीच न्याय मिळालेला नाही किंवा ज्यांना कधी अगदीच थोड्या प्रमाणामध्ये संधी मिळालेली आहे परंतु काही महत्वाच्या पदावरती संधी मिळालेली नाही, अशांना स्वीकृत करण्याचा पार्टीने ठरवलेला आहे. आणि त्यांना तो सन्मान मिळावा. त्यांच्या एवढा 25-30 वर्ष काम करून सुद्धा त्यांना अशा प्रकारचा सन्मान मिळालेला नाही, अशा लोकांना स्वीकृत करायचा निर्णय पार्टीने घेतलाय. त्यामुळं अशा लोकांची वर्णी नगरसेवक पदासाठी लागेल. हे जे नगरसेवक आहेत ते निष्ठावान दिसतील की बाहेरून आलेले? नाही, निष्ठावंतांनाच नक्की न्याय मिळेल. आता माझ्या बरोबर तुम्ही होताच ना, जे फॉर्म भरले ते यादी तुम्हाला नगर सचिवांकडनं कळेल. आता मी तर स्वतः भरलेला आहे. आता जे 20 लोक आहेत ते तुम्ही आता बघताय, आता एक जण भरतील फॉर्म. जे 20 नाव फायनल केलेले आहेत त्यात आमदारांचं, पालकमंत्र्यांचं आणि मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्ष यांच्याशी काय चर्चा झाली आहे? आणि मी आता मगाशी सांगितल्याप्रमाणे जे निष्ठावंत आपले कार्यकर्ते आहेत, जे आपले वर्षानुवर्ष पार्टीसाठी काम करतात, कुठल्याही पदाची अपेक्षा न करता त्यांना संधी द्यावी, अशा प्रकारचं प्रदेशाचं पण म्हणणं होतं, माननीय पालकमंत्र्यांचं म्हणणं होतं आणि आमदारांच्याकडनं पण तशाच प्रकारची नावं आल्यामुळे त्यांना संधी देण्यात आलेली आहे. बंधुप्रेम न्यूज चॅनलला लाईक, सबस्क्राईब व बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद.